हाय हॅलो नमस्कार. प्रिया पारकर हितगुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. हे तुम्ही करता का? हा जो माझा मागचा व्हिडिओ होता त्याला तुम्ही खूप खूप प्रतिसाद दिला, त्यासाठी मी तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. आजही मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की प्रवासाला जायचं म्हटलं की तुम्हाला टेन्शन येतं का? कारण मला माझ्या ओळखीमध्ये, बिल्डिंगमध्ये म्हणा, नातेवाईकांमध्ये मला असे काही काही गोष्टी कानावर येतात की प्रवास म्हटलं की त्यांना काय काय भीती वाटते, काय किंवा काय काय टेन्शन येतं. तर मी आज ते तुमच्याबरोबर शेअर करते आणि तुम्हालाही तो प्रॉब्लेम येतो का तर ते बघा. त्याच्यानंतर मी माझ्या दृष्टीने त्याच्यावर काहीतरी सोल्युशन देते, तर ते पण तुम्हाला योग्य वाटतंय की नाही त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. प्रवासाला जायचं म्हणजे मोठा प्रश्न की मी तर म्हणेल की 50+, 60+, 70+च असं नाही, कोणाच्याही बाबतीत हे होऊ शकतं. पण सध्या आपल्याला हे प्रश्न जास्त भेडसावतात की प्रवासाला आपण जातोय तर व्यवस्थित आपल्याला वॉशरूम्स वगैरे रस्त्यात कुठे मिळतील की नाही, त्याच्यानंतर इश्यूवर आपला कंट्रोल राहील की नाही, किंवा मोगाच टेन्शन येत राहतं, अरे पटकन आपलं पोट बिघडलं तर काय करणार, माझी तब्येतच अचानक बिघडली तर काय होणार, माझ्या पायात तर गोळे येतात, आणि असंख्य काय म्हणतात ना तक्रारी वयोमानानुसार असतात. आणि वयोमानानुसार असतात म्हणण्यापेक्षा मी इथे परत माझा जो काय म्हणतो अट्टहास झालेला आहे हल्ली की योग्य डाएट घ्या आणि एक्सरसाइज करा. तर त्याच्यासाठी ना मी तुम्हाला एक रेफरन्स म्हणून समिधा हे साधना आमटेताईंचं हे एक पुस्तकाचा रेफरन्स देते की त्याच्यात त्यांनी उल्लेख केला आहे त्यांची मोठी सून भारती हिच्या मतांचा की ती म्हणते की औषधोपचार, आजारी पडल्यानंतर औषधोपचार घेणं आणि सगळा त्रास सहन करणं त्याच्यापेक्षा आधीपासून आपण योग साधना केली तर किती उत्तम आहे, असं त्यांचं मत त्यांनी या पुस्तकात म्हणजे अगदी उल्लेख केलेला आहे. तसंच मी म्हणते की प्रवासातच नाही, कुठेही कधी काही होऊ शकतं. त्याच्यासाठी परत तेच आहे की तुम्ही योग्य डाएट, एक्सरसाइज आणि मेडिटेशन, त्याच्यानंतर प्राणायामाचे वेगवेगळे प्रकार, याच्याने ना खरोखर खूप म्हणजे खूप फरक पडतो आपल्या स्वतःवर कंट्रोल ठेवण्याचा. आणि तब्येत उत्तम राहिली की आहेच परत सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि आता आपण पहिल्या मुद्द्याला मी जो म्हटला होता की प्रवासाला जायचं म्हणजे टेन्शन येतं की वॉशरूम असतील की नाही व्यवस्थित, आपला शूचा काही प्रॉब्लेम नको व्हायला, किंवा कमोड सिस्टीम आहे की नाही, हे सगळंच. तर त्याच्यावर एक उपाय असा की हे साधन मी तुम्हाला दाखवते. पी म्हणूनच याला म्हटलं जातं. आणि हे बघा, हे असं एकदम हे एक असं साधन आहे की जर आपल्याला बसून वॉशरूमला आपण जाऊ शकत नसू लघवी करण्यासाठी, किंवा कधीतरी असतात की वॉशरूम खराब पण असतात, तर त्याच्यासाठी हा एक एकदम व्यवस्थित आहे मार्ग. हे अगदी सिलिकॉनचं आहे, एकदम सॉफ्ट आहे, इझिली आपण आपल्या पर्समध्ये व्यवस्थित ठेवू शकतो आणि अजिबात त्याला डाग वास राहत नाही. आणि तिथे जे पाणी उपलब्ध असेल आपल्याला त्याच्याने आपण वॉश करायचंच आहे. त्याच्यानंतर घरी आल्यावर व्यवस्थित कोमट पाण्यात डेटॉल वगैरे घालून परत स्वच्छ साफ करून पुसून वगैरे ठेवायचं. आणि हे अतिशय एक उत्तम साधन आहे की खरोखर आपल्याला अजिबात त्याच्यामुळे टेन्शन येत नाही. कोणाचं वय जास्त आहे किंवा इझिली बसू उठू शकत नाही, तर त्यांच्यासाठी हे एक उत्तम पर्याय. आणि मी आता इथे कुठल्याही कंपनीचं वगैरे काही हे करत नाही ॲडव्हर्टाईज, पण तुम्हाला मला हे याच्या बाबतीत जागृत करायचं होतं म्हणून मी हे तुम्हाला दाखवते आहे. त्याच्यानंतर एक हे असं पण येतं की जे तुम्ही यूज आणि थ्रो आहे, एकदम खूप इझी आहे यूज करायला हे असं, त्यामुळे ते पण तुम्ही वापरू शकतात. पी सेफ ट्रॅव्हल बडी आणि स्टँड अँड पी हे असं ह्याच्यात त्यांनी लिहिलेलंच आहे. हे असं असतं बघा, डिस्पोजेबल युरिनेशन डिव्हाइस असं त्याच्यावर लिहिलेलं आहे. आणि आपण आपल्या गरजेनुसार त्याचा नक्कीच वापर करायचा, कारण काही त्रास होण्यापेक्षा असे काही साधनं जी उपलब्ध आहेत
त्याचा नक्कीच आपण फायदा हा करून घेतलाच पाहिजे. त्याच्यानंतर परत प्रत्येकाला हेही असतं की नाही, खोकलं, शिंकलं किंवा हसलं किंवा असं काही पटकन आपलं ॲक्शन झाली तर कधीतरी आपल्याला शू होते, थोडीफार शू आपण म्हणू शकतो, 2-4 थेंब का होईना असं आपल्याला प्रॉब्लेम होतो. तर त्याच्यासाठी आपण जे मी सजेस्ट करेल की पॅन्टी लायनर हे असं इतकं छोटूसं असतं, ते ओपन केल्यावर पण अगदी एवढंसंच होतं. जसं आपण पिरियड्सच्या वेळेस जे पॅड वापरतो तसाच प्रकार असतो, आपण थोडा छोटा असतो. म्हणजे अगदी आपलं जर शुगर कंट्रोल नाही आहे किंवा काहीतरी पटकन आपली ॲक्शन झाल्यावर जर आपल्याला थोडंफार लीक होत असेल शू आपली, तर त्याच्यासाठी पण हा एक भन्नाट उपाय आहे. आणि हे बघा, सगळ्या गोष्टीसाठी काही ना काही उपाय आहेत, तर त्याचा आपण अगदी नक्कीच फायदा करून घ्यायचा. अरे बाबा कोण काय म्हणेल, काहीतरी लाजायचं नको त्या गोष्टींसाठी, तर हा प्रकार अजिबात करायचा नाही. तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी तुम्ही अगदी नक्की वापरू शकतात आणि आपला प्रवास छान सुखकर करू शकतात. त्याच्यानंतर आपल्यालाही त्रास नाही, दुसऱ्यांनाही त्रास नाही. त्यामुळे हे असे काही ना काही जे उपाय आहे, साधनं आहेत, त्याचा वापर करायचा. आणि बऱ्याचदा प्रवासात जातानाही अशी लोक मला भेटलेली आहेत की अरे काही नाही, आधी व्यवस्थित असतो, प्रवासात एकदम काय होतं माहिती नाही, डिसेंट्रीच चालू होऊन जाते वगैरे. तर त्याच्या आधी पण किंवा आणि दुसरे काही त्रास आपल्याला असतील, आपलं पोट म्हणजे आपलं काय म्हणतात ना, कोठा हलका असेल, तर त्या दृष्टीने प्रवासात जाता येता आपण खाणं खाल्लं पाहिजे. किंवा पाणी पण आपल्याला बाधत असेल तर त्याच्या बाबतीत काळजी घ्यायची. त्याच्यानंतर डॉक्टरांचा यासाठी सल्ला घ्यायचा. आजकाल आपल्याला डायपर पण खूप इझिली अवेलेबल आहे, तर 1-2 डायपर पण जवळ ठेवायचे की कुठल्याही गोष्टीचं ना शंका करत नाही राहायची किंवा टेन्शन घेऊन घरातच बसायचं किंवा प्रवासालाही गेलं तरी टेन्शन घेऊन जायचं, तर तो प्रकार करायचा नाही. प्रवासही छान एन्जॉय केला पाहिजे, कुठे काय जातोय आपण तो, आणि त्याच्यासाठी हे तर डायपर आपण जवळ ठेवू शकतो. आणि करायची मजा, मी मगाशी म्हटलं तसं जे आहे अवेलेबल, ज्याचा आपण उपयोग करू शकतोय, ते नक्कीच आपल्या स्वतःच्या हेल्थच्या दृष्टीने, काळजी घेण्याच्या दृष्टीने या गोष्टींचा वापर करायला काहीच हरकत नसते. मला वाटतं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे शिशूच्या बाबतीत प्रवासात जो भेडसावतो तो. कारण बाकी आपल्याला काही प्रॉब्लेम्स असतील तर आपण त्याच्यावर काही ना काही उपाय किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध पाणी घेऊनच निघतो. तेही टेन्शन असतं की बाबा हा मला काय पटकन उलटीच झाली तर वगैरे असं. तर त्याच्यासाठी सरळ आपल्या प्लास्टिकच्या पिशव्या ठेवायच्या. मला तर इतकी सवय ना, सत्य माझा मुलगा लहान होता तेव्हा त्याला अगदी सुरुवातीला असा त्रास व्हायचा, त्यामुळे तेव्हापासून जे मी प्लास्टिकच्या पिशव्या माझ्या बॅगेत ठेवते प्रवासात, त्या ठेवते. आणि मला आजपर्यंत तरी मला काही झालेलं नाहीये. पण नेमकी कोणाला त्रास होतो तेव्हा मी प्रवासात देते कोणाला तरी, तर आपल्याला नाही तर दुसऱ्यांना तरी अशा या गोष्टींचा उपयोग होऊ शकतो प्रवासात. किंवा त्या निमित्ताने आपण त्यांना एखादा चांगला सजेशन देऊ शकतो किंवा एखादं परिस्थिती ही आपल्यावर अशी आली तर आपण त्याच्यातून कसं मार्ग काढायचा हे पण आपण दुसऱ्यांना मदत करून कळत न कळत आपण हे ज्ञान काय म्हणतात ना त्यांच्यापर्यंत पोचवत असतो. म्हणजे पर्यायाने त्यांचा पण फायदाच होतो असं. तर परत तेच आहे की ह्या सगळ्या काळजी घ्या आणि मस्तपैकी प्रवास करा, छान छान ठिकाणं बघा आणि मन आपलं प्रसन्न करा. कारण आपण मी जसं नेहमी म्हणते की नाही, दिवसातून एकदा तरी मला घराच्या बाहेर पडायचं असतं. निदान खाली मार्केटमध्ये जा, काहीतरी चक्कर मारून ये किंवा आणि काही कामाच्या संदर्भात. तर ते एवढंच फिरल्याने आपल्याला छान वाटतं. तर नक्कीच कुठेतरी छान देवाधर्माच्या ठिकाणी किंवा काहीतरी निसर्गाची किमया बघण्यासाठी वगैरे आपण जातो. तर जायचं राहिलेलं असतं मी म्हणते. तर त्याच्यासाठी नक्की असे काही ना काही प्रॉब्लेम्स आपले आहेत त्याच्यावर मार्ग काढून जावं. आणि 50शी झाली की मुलं पण आपली थोडीफार कामधंद्याला लागतात. पण त्यांना ना आपल्याकडे खूप वेळ असतो आणि तो वेळ असा सत्कारणी लावायचा की आपल्या ज्या इच्छा आकांक्षा राहिलेल्या आहेत भटकायच्या, काही स्थळं बघण्याची, तर ते नक्की बघावं.
त्याच्याबरोबर मी सांगितलेल्या आहेत गोष्टी त्या पण लक्षात घ्या. परत तुमच्याकडे काही अशा सजेस्ट करण्यासारख्या गोष्टी असतील तर नक्की माझ्याबरोबर तुम्ही सजेस्ट करा, मला नक्की आवडेल ते. आणि तेच परत की 50 नंतर फिरायची वेळ येते आणि मग तेव्हा काहीतरी तब्येतीच्या कुरकुरी चालू होतात. तर त्याच्यावर आपण काय म्हणतात ना, मात करायची आणि विजय मिळवायचा. आणि जेवढं शक्य होईल तेवढं तरी छान फिरायचं आणि मन छान मस्त प्रसन्न करायच्या. छान छान आठवणी आपल्या जवळ साठवून ठेवायच्या. प्रवासात किंवा शी आपण कंट्रोल केल्यामुळे काही त्रास होण्यापेक्षा असे जे अवेलेबल आहेत गोष्टी, साधनं अवेलेबल आहेत, त्याचा नक्कीच आपण फायदा करायचा आणि आपली तब्येत अजून बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. चला आता मी इथेच थांबते. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःला आवडेल तसं जगा आणि नक्कीच तब्येतीची काळजी घ्या. बाय.